नमस्कार, स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या आवळा कँडीची रेसिपी। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। सर्वप्रथम मी इथे 1 किलो ताजे आवळे घेतले आहेत। सर्व आवळे आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊयात, जेणेकरून त्यावरील धूळ व कचरा निघून जाईल। आता हे धुतलेले आवळे एका स्वच्छ कापडाने आपण पुसून घेऊयात। आता आपले सर्व आवळे व्यवस्थित कोरडे झाले आहेत, ते आता आपण वाफवून घेऊयात। यासाठी मी एका स्टीमर मध्ये 2 तांबे पाणी घेत आहे। आता यावर आपण चाळण ठेवूयात। आता या चाळणीवर पुसलेले आवळे पसरवून ठेवूयात व यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफवून घेऊयात। आता 15 मिनिटे झाले आहेत। आपण पाहू शकतो की आपल्या आवळ्याच्या खापा होत आहेत। याचा अर्थ की आपला आवळा योग्य प्रमाणात वाफवला गेला आहे। आवळे वाफवताना एक काळजी घ्या की आवळे जास्तही वाफवू नका, नाहीतर त्याच्या व्यवस्थित खापा पडणार नाहीत। आता आवळे थोडे थंड झाल्यावरती आपण त्याच्या फोडी करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आवळा आडवा पकडून दोन्ही बाजूने दाबून घ्या, म्हणजे त्याचे बी बाजूला होईल व त्याच्या खापा व्यवस्थित पडतील। या पद्धतीने अगदी कमी वेळात तुमच्या सर्व आवळ्यांच्या बिया झटपट काढून होतील। अशा प्रकारे आपल्या सर्व आवळ्यांच्या फोडी करून झाल्या आहेत। ते आता आपण एका कोरड्या भांड्यात काढून घेऊ। आता यात पाऊण किलो साखर टाकू। यात 1 चमचा वेलची पूड टाकून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेऊ, जेणेकरून आवळ्याच्या फोडींना सर्व बाजूने साखर लागेल। आता यावर झाकण ठेवू। आपण यात साखर टाकली आहे। आपण पाहू शकता साखरेला पाणी सुटले आहे। याच पाण्यात आपल्याला या फोडी मुरत ठेवायच्या आहेत आणि हे आपल्याला 3 दिवसातून एकदा तरी हलवायच्या आहेत, म्हणजे त्यावर बुरशी वगैरे येणार नाही व आपल्या फोडी व्यवस्थित मुरतील। आता 3 दिवस झाले आहेत। आता हे पाणी आपण गाळून घेऊ। आता या फोडी थोड्या वेळासाठी अशाच निथळायला ठेवणार आहोत, म्हणजेच यातले जास्तीचे पाणी निथळून जाईल। आपण पाहू शकता आपल्या फोडी ह्या साखरेच्या पाण्यात व्यवस्थित मुरल्या आहेत। ते आपण आता एका परातीत एक ठेवणार आहोत आणि ही परात आपण फोडी सुकेपर्यंत उन्हात ठेवणार आहोत। तुम्ही हे गाळलेले पाणी एका बॉटलमध्ये भरून याचा ज्यूस करून पिऊ शकता। हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो। आपण पाहू शकता आपल्या आवळ्याच्या खापा चांगल्या सुकल्या आहेत। आता यात आपण 1 चमचा पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून त्यावर एक पिठी साखरेची लेयर तयार होईल। यात जी एक्स्ट्रा पिठी साखर राहिली आहे ती आपण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे तयार आहे आपली वर्षभर टिकणारी पौष्टिक अशी आवळा कँडी। ही तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून वर्षभर खाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।